होळीच्या दिवशी विरार मांडवी हद्दीत एका प्रवासी बॅगमध्ये महिलेचे धडविरहित मुंडके आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली होती। या घटनेचा मांडवी पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकानं समांतर तपास हाती घेतला होता। अखेर अवघ्या 24 तासात पोलिसांनी या हत्येचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे। कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचं तपासात उघड झालंय। अटक आरोपीचे नाव हरीश बरवराज हिप्परगी वयवर्ष 49 असे असून हत्या झालेल्या महिलेचे नाव उत्पला हरीश हिप्परगी वयवर्ष 51 असे आहे। मयत महिला मूळची पश्चिम बंगालची तर आरोपी कर्नाटकमधील आहे। दोघे एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्यांची ओळख झाली होती। त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला। हा उत्पलचा दुसरा विवाह असून दोघांना एक मुलगा देखील आहे। लग्नानंतर ते नालासोपारा पूर्व रहमतनगर या ठिकाणी भाड्याने राहत होते। मात्र दोघांमध्ये सातत्याने कौटुंबिक वाद होत होते। दिनांक 13 मार्च रोजी होळीच्या दिवशी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिरकुंडा दर्गा परिसरात एका प्रवासी बॅगमध्ये महिलेचे कुजलेले आणि धड नसलेले मुंडके आढळून आले। घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई आणि पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। घटनास्थळी एक डायरी सापडली, ज्यामध्ये काही मोबाईल क्रमांक मिळाले। या क्रमांकाच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवण्यात यश आले। त्याचबरोबर पोलिसांना एक ज्वेलरी शॉपचे पाकिटही सापडले। या दुकानाचा तपास घेतला असता मयत महिलेची माहिती मिळाली। तपासादरम्यान पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिव्हा स्कूटर मिळाली। याच स्कूटरच्या माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला। पोलिसांनी आरोपी हरीश हिप्परगी याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले। कसून चौकशी केल्यानंतर त्याने कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली। त्याने शरीराचे तुकडे करून त्यातील काही भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचंही तपासात उघड झालंय। मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 13 मार्च रोजी अतिशय निर्घृणपणे एका अनोळखी महिलेचा खून केल्याबद्दलची माहिती आपल्याला कळाली। त्या हद्दीमध्ये पिरकुंडा दर्ग्यापासून 100 मीटर जवळ असलेल्या रस्त्यालगतच्या एका झाडाझुडपेमध्ये आपल्याला एका बॅगमध्ये एका अनोळखी महिलेचे डोकं कापलेले आपल्याला मिळून आले। त्या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 88/2025 BNSचे कलम 103 238 प्रमाणे गुन्हा दाखल झाला।